संजय दिना पाटील यांची मुलगी राजुल पाटील मातोश्री निवासस्थानी दाखल झालेले आहेत। संजय दिना पाटील यांची कन्या नगरसेविका राजुल पाटील मातोश्रीवरती दाखल झाल्याची माहिती कळतेय। राजुल पाटील आपली भूमिका मांडणार आहेत असं देखील समोर येत आहे। तर खासदार संजय दिना पाटील हे फुटलेल्या 6 खासदारांसोबत असल्यामुळे त्यांची कन्या ही मातोश्रीवरती भेटीसाठी गेल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, राजुल पाटील या मातोश्रीवरती भेटीसाठी दाखल झालेले आहेत, नेमक्या त्या कोणाकडून आहेत, त्यांची काय नेमकी भूमिका आहे, काय अपडेट्स मिळतात? एकतर आपण हे बघितलं पाहिजे, राजुल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत। त्यामुळे आता त्या नेमक्या कोणाकडनं, कारण जी माहिती मिळते त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना सोडून खासदार म्हणजे त्यांचे वडील संजय दिना पाटील हे 6 खासदारांसोबत आहेत आणि ते शिंदे सेनेसोबत आहेत असं म्हटलं गेलंय। आणि त्यामुळेच आता त्यांची कन्या राजुल पाटील नेमकी कोणाकडून असणार यासाठीच आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मातोश्रीवर राजुल पाटील पोहोचल्याचं कळतंय। त्यामुळे कदाचित आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांची राजुल पाटील भेट घेतील आणि आपली पुढची भूमिका ते स्पष्ट करतील। कारण जी माहिती आपण घेत होतो त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आपण ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत, कारण त्या महापालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत आणि मशाल चिन्हावर त्या निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे पुढची अडचण भविष्यात होऊ नये यासाठीच ती कदाचित थोड्या वेळात आपली भूमिका राजुल पाटील स्पष्ट करतील। मात्र संजय दिना पाटील हे बैठकीला दिल्लीमध्ये अनुपस्थित राहिल्यानंतर त्यांची मात्र कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये। अगदी निश्चित, त्यामुळे या सगळ्याच घडामोडींसंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद वेदांत या माहितीसाठी।